अखेर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर. लोकसभेत प्रचंड गदारोळ. परीक्षांमधील घोळ आणि गैरप्रकारांविरोधात केंद्र सरकारने आणलेले अँटी पेपर लीक बिल लोकसभेत मंजूर झाले. विरोधी पक्षांच्या जोरदार गोंधळात मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या उत्तरानंतर आवाजी मतदान घेण्यात आले. त्यात हे विधेयक पारित करण्यात आले. 30 ते 40 लाखात होणारे पेपर लीक आणि विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. विरोधकांच्या गदारोळातच केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी या बिलावरील प्रश्नांना उत्तरे दिली. या बिलावरील हे विधेयक संमत करण्यात आलेलं आहे. लोकसभेनंतर हे विधेयक राज्यसभेत मांडले जाईल. त्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर देशभरातील प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा होताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा मुद्दा लोकसभेत उचलला आहे. विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करण्याचा आदेश कोणी दिला, असा त्यांनी प्रश्न विचारला. राहुल गांधी यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केले असून त्यावरून सभागृहात गोंधळ निर्माण झाला आहे. सत्ताधारी भाजपाने राहुल गांधींच्या आरोपांवर आक्षेप घेतलेला आहे आणि कुठल्याही पुराव्याशिवाय गृहमंत्र्यांवर आरोप करणे चुकीचे आहे. राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे. इसके पक्ष में हाँ गए, जो सदस्य विरोध में ना गए. मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्ष में खंड 1 अधिनियम सूत्र और विधेयक का पूरा नाम विधेयकांग बने. मंत्री जी अब प्रस्ताव करें कि विधेयक को पारित किया जाए. मैं प्रस्ताव करता हूं कि विधेयक को पारित किया जाए. प्रश्न है कि विधेयक को पारित किया जाए. जो सदस्य इसके पक्ष में हाँ गए, जो सदस्य विरोध में ना गए. मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्ष में प्रस्ताव स्वीकृत हुआ और विधेयक पारित हुआ. प्रश्न एक ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, दिल्ली.